नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक अतिशय उपयुक्त, घरगुती, विश्वासार्ह आणि प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे, जो पारंपरिक भारतीय औषधांच्या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आपल्या आजींच्या प्रसिद्धी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनुभवांचा कळस मानला जातो. हा घरगुती उपाय विशेषतः ज्यांना हाडांच्या तीव्र वेदनांचा त्रास आहे, ज्यांचे स्नायू वारंवार गोठलेले वाटतात, त्यांचे सांधे सतत घट्ट, जड किंवा मग वाटतात की खूपच दुखतंय, ज्यांचे गुडघे, खांदे, कमरेचा दीर्घकालीन समस्या आरामच देत नाहीये, तर यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. हा प्राचीन घरगुती उपाय हळूहळू शरीरामध्ये कार्य करतो. या सर्व समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतो आणि शरीराला त्यांच्या पूर्वीच्या हलक्या, लवचिक आणि सक्रिय स्थितीमध्ये आणतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि घरगुती उपाय आहे, तुमच्यासारखे अजून तुमचे मित्र असतील तर त्यांच्या देखत तुम्ही शेअर देखील करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. उपाय इतर पद्धतींपेक्षा खूप सोपा आहे, त्याचा परिणाम आणखी खोलवर आहे आणि त्यात त्वरित आराम देण्याची शक्ती देखील आहे. या उपायाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य ते जास्त प्रयत्न न करता, जास्त वेळ न घालवता आणि कोणताही थकवा न घेता काही मिनिटांमध्येच तयार करून होतो. आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 2 घटक लागतात. हे दोन्ही घटक इतके सामान्य आहेत की ते कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातच आधीच उपलब्ध असतील आणि तुम्हाला मिळूनही जातील किंवा जवळच्या किराणा दुकानात तर 100% मिळूनच जातील. लहान बाजारांमध्ये सहज उपलब्ध होतात. ही पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही ते सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री तयार केलं तरी ते त्वरित तयार होतं आणि कोणत्याही वेळी आश्चर्यकारक काम करतं. महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मी जे बोलतेय ते काळजीपूर्वक ऐकलं, प्रत्येक ओळी शब्द न शब्द काळजीपूर्वक ऐकलं आणि घाई न करता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ती योग्यरित्या अंमलात आणली, तर तुम्हाला या घरगुती उपायाचे पूर्ण फायदे मिळतील. स्वतःची कल्पना करा, जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये थोडासा डंक जाणवत असेल किंवा चालताना जळजळ वाढत असेल, जर तुम्हाला सतत हात-पायांच्या सांध्यांमध्ये घट्टपणा किंवा कडकपणा जाणवत असेल, तर तुम्हाला सतत या स्नायूंमध्ये कडकपणा वगैरे जाणवत असेल, हा उपाय तुम्हाला खूप आराम देऊ शकतो. मंडळी, जेव्हा आपल्या शरीरामध्ये 2 हाडे एकत्र येतात तेव्हा एक सांधा तयार होतो, ज्याला सामान्यतः आपण सांधे असं म्हणतो. या सांध्यांमध्ये एक मऊ, गुळगुळीत आणि लवचिक थर असतो, जो उशी म्हणून काम करतो. सामान्य भाषेमध्ये लोक त्याला हाडांची उशी असं म्हणतात, तथापि वैद्यकीय भाषेमध्ये त्याला उपास्थी असंही म्हटलं जातं. हे उपास्थी हाडांना घर्षणापासून वाचवते, ज्यामुळे हालचाल सोपी आणि वेदनारहित होते. तथापि जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या या गादीचं स्ट्रक्चर हललं जातं. शरीरात अंतर्गिकरित्या कमकुवत होत जातं. गादी पण म्हणतो की हळूहळू पातळ आणि कमकुवत कोरडी होऊ लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा थर इतका झीज होतो की तो जवळजवळ नाहीसाही व्हायला येतो आणि त्यामुळेच ह्या वेदना वाढत असतात. आणि मग जेव्हा हा उशीसारखा आणि गादीसारखा संरक्षक थर कमी होतो किंवा नाहीसा होतो, तेव्हा दोन्ही हाडे एकमेकांवर घासू लागतात, ज्यामुळे गुडघे, खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यांमध्ये वेदना, सूज, जळजळ आणि चालण्यास त्रास होतो. अनेक लोकांना गुडघ्यांमध्ये पिन अँड नीडची भावना जाणवते. जागे झाल्यावर त्यांचे खांदे होतात आणि त्यांचे बोटे सहज वाकू शकत नाही. तुम्ही कदाचित तुमच्या वडिलांना तक्रार करताना ऐकलंही असेल की पायऱ्या चढणं आता अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. बोटे पूर्वीसारखी मोठी बनू शकत नाही आणि सकाळी तुम्ही या तीव्र वेदनांचा अंदाज घेत असाल की सकाळी ह्या वेदना खूप तीव्र असतात. ही सर्व लक्षणे स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या सांध्यांतील ही गादी आहे
ती लक्षणीयरित्या कमकुवत झालेली आहे आणि जवळजवळ ती संपली आहे. मी ज्या घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरातील गादी मजबूत करण्यास मदत करतं. ते जुन्या आणि कमकुवत सांध्यांची स्थिती सुधारण्यास मदत करतं आणि हाडं पुन्हा मजबूत, टिकाऊ आणि लवचिक बनवण्यास हातभार लावतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते, परंतु ते कसे मिसळायचे, कधी मिसळायचे, किती वापरायचे आणि ते कसे वापरायचे हे समजून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट शांतपणे सांगणार आहे. तुम्ही समजून घेण्याचा आग्रह करते. प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या आणि त्याचे पूर्ण फायदे समजून घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा. मंडळी, हा उपाय स्वच्छ, चमकदार आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीबरोबर करायचा आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की बाटली कधीही प्लॅस्टिकची नसावी. ती फक्त आणि फक्त काचेचीच असावी. कारण जेव्हा कोणताही तेल, विशेषतः देसी आयुर्वेदिक तेल किंवा हर्बल ऑइल हे प्लॅस्टिकसोबत वापरलं जातं तर त्याचे इफेक्ट चांगले मिळत नाही. प्लॅस्टिक त्याच्यावरती काहीतरी परिणाम करू शकतं. काच ही सर्वात सुरक्षित मानली जाते म्हणून काचेची बॉटल वापरायची आहे. कदाचित हे रसायने हळूहळू प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये खराब होऊ शकतात आणि त्यांची प्रभावीता कमी होऊ लागते. म्हणून बॉटल जर काचेची असली तर अतिउत्तम. मग आता जर तुमच्याकडे आधीच घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तथापि तुम्हाला ही कृती अधिक प्रभावी, खोल आणि अधिक फायदेशीर हवी असेल तर माझा प्रामाणिक सल्ला आहे की मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक, भेसळयुक्त आणि रसायनमुक्त आहे. प्राचीन काळापासून ते सर्व प्रकारच्या वेदनांवरती एक विश्वासार्ह उपाय मानला गेला आहे. आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल सर्वोत्तम, सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मानलं जातं. प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये देखील असं म्हटलं आहे की तेल हा शब्द प्रत्यक्षात तीळ या शब्दापासून आलेला आहे. ज्यानंतर इतर अस्तित्व आली. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो व्यक्ती दररोज तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघेदुखी, सांधेदुखी होण्यापासून दूर राहतो. इतर विविध वेदनांपासून मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळते. म्हणून तुम्हाला माझा सल्ला आहे की या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरा, जेणेकरून त्याचा परिणाम अधिक मजबूत आणि खोल होईल आणि तुम्हाला जलद आराम मिळेल. आता देशी आणि विश्वासार्ह पारंपरिक घरगुती उपायाचे योग्यरित्या पालन करण्यासाठी आपल्याला आणखी एक आवश्यक, शक्तिशाली आणि जलद परिणाम करणारा घटक आवश्यक आहे आणि तो म्हणजे कापूर. कापूर हे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक परिचित नाव आहे कारण ते सामान्यतः प्रार्थना, आरती आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये वापरलं जातं. तथापि कापुराचा वापर केवळ पूजेकरता मर्यादित नाही. आजकाल लोक अडथळे कमी करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी किंवा खूप साऱ्या उपायांसाठी, ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कापुराकडे वळत आहेत. कापुराचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते आपल्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेला गती देतो आणि आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतो. शरीरामध्ये ताजेतवानेपणा आणि ऊर्जा राखतो. परंतु या विशिष्ट घरगुती उपायामध्ये आपण कापूरचा वापर श्वासोच्छवासासाठी किंवा नाकाच्या उपचारांसाठी नाही, तर सांधेदुखीसाठी किंवा यातील सूज कमी करण्यासाठी, अंतर्गत कडकपणा हळूहळू कमी करण्यासाठी वापर करणार आहोत. हे तेल शरीरातील कोणत्याही हाडांच्या किंवा स्नायूंच्या वेदना जलद आराम देऊ शकतं. आता तुम्हाला फक्त कापुराचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यांना आपण मुसळ किंवा मग दगडावर ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि इतर कोणत्याही मजबूत वस्तूने किंवा हलक्या हाताने त्यांना बारीक करायचे आहे. ते खूप बारीक पावडर होईपर्यंत बारीक करत राहा.
कापुराचे कोणतेही मोठे आणि खडबडीत तुकडे आपण घेणार आहोत. काळजी घ्या, कापूर पूर्णपणे बारीक पावडरमध्ये रूपांतरित झाल्यानंतर ते त्या स्वच्छ, कोरड्या आणि चमकदार काचेच्या बाटलीमध्ये ओता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जे असलेलं तेल साठवलं होतं. त्यानंतर बाटलीचे झाकण घट्ट बंद करा आणि दोन्ही हात धरून काही मिनिटे हलक्या हाताने हलवा, जेणेकरून कापूर आणि तिळाचे तेल पूर्णपणे मिसळलं जाईल, ज्यामुळे एक गुळगुळीत पूर्णपणे विरघळलेलं मिश्रण तयार होईल. आता ते तयार झालेलं तेल किमान 1 तासासाठी तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये ठेवा. सूर्यप्रकाशामध्ये निर्देशित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर उन्हाळा असेल तर ही प्रक्रिया आणखी सोपी होते, कारण सूर्याची किरणे ही मजबूत आणि आणखी प्रखर असतात आणि तेलावर फायदेशीररित्या प्रभाव करतात. तथापि जर हिवाळा नसेल आणि वातावरण ढगाळ असेल, सूर्य मंद असेल, तर ही प्रक्रिया थोडी अधिक आव्हानात्मक बनू शकते. अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी सूर्यप्रकाश बाटलीवर थेट आदळू शकतो, त्या दिवशीच बाटली थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 तासाच्या प्रदर्शनानंतर तेल पूर्णपणे तयार होईल आणि ते काढून घ्या. तर मंडळी, तुम्हाला उपाय समजलाच आहे. खूप साधा सोपा उपाय आहे की तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि तिळाचं तेलामध्ये कापूर दगडाने बारीक करून टाकायचा आहे. दगडाने किंवा खलबत्त्याने बारीक करून टाकायचं आहे. हे दोन्ही मिश्रण एकत्र एकजीव करायचे आहेत. थोडंसं हलवून घ्यायचं आहे खूप जास्त प्रमाणात आणि मग हे सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. खूप साधा आणि सोपा उपाय आहे आणि हे तेल तुम्ही केव्हाही वापरू शकतात. तर आता हे वापरायचं कसं हे पाहूया. तुम्ही हे तुमच्या ज्या जागी तुमचं दुखणं आहे त्या जागेवर ओतू शकता. तुम्ही तुमच्या हाताने चांगल्या प्रकारे मालिश करू शकता. नाहीतर तशी मालिश करणं कठीण होत असेल तर तुम्ही हे काचेच्या बॉटलनेच देखील चांगल्या प्रकारे रगडू शकता. तर त्याने खूप आराम मिळतो. तुम्हाला जर हे टाळायचं असेल दुखणं, तर तुम्ही याचा वापर दिवसातून 2दाही करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी. हे तेल वापरताना तुम्ही रोज 1 चमचा वापरू शकतात किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्हाला वापरायला गेलं का अंदाज येईलच. आणि जितकं हे सांध्यांमध्ये जिरेल तितके तुमचे सांधेदुखीला मदत होईल. आणि हळूहळू हा उपाय जर तुम्ही महिनाभर केला तर तुमची सांधेदुखी दूर होऊन जाईल. आणि हे बनवलेलं तेल तुम्ही रोज देखील सूर्यप्रकाशात ठेवू शकता. रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि त्यानंतर वापरायला घ्यायचं आहे. यातील दोन्ही घटक आयुर्वेदिक आहे, घरगुती आहे, शोधण्यासाठी जास्त अवघड पण नाही आहे. तिळाचं तेल आणि कापूर तुम्ही हे सहजच वापरू शकतात. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बरोबरच कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. मला हे ऐकायला निश्चित आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, हेल्दी राहा.